नमस्कार. नातरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, की लावण्य रत्न भांडार शारदेचे. ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायातली 31वी ओवी आहे. ही शारदा म्हणजेच ज्ञानाची, विवेकाची आणि वाणीची देवता. ती केवळ विद्येची देवी नाही आहे, तर सद्गुणांचे माहेरघर आहे. जसे एखाद्या मुलीचे माहेर म्हणजे तिच्या प्रेमाचे, मायेचे आणि आधाराचे स्थान असते, तसेच सर्व धर्म, सदाचार आणि सद्गुण यांचे माहेर म्हणजे शारदा माता. जिथे ज्ञान असते तिथे विवेक असतो आणि जिथे विवेक आहे तिथे सदाचार आहे. जिथे सदाचार आहे तिथे खरे समाधान आहे, आनंद आहे. म्हणूनच माऊली पुढे म्हणतात, सज्जनांचे जिव्हार. सज्जनांचे जिव्हार अर्थातच सज्जनांच्या अंतःकरणाला जी सर्वात प्रिय आहे, जी त्यांच्या जीवनाला अर्थ देते, ती शारदा. सज्जनांच्या मुखातून जेव्हा प्रेमाचे, सत्याचे आणि ज्ञानाचे शब्द बाहेर पडतात, तेव्हा त्या शब्दांमध्ये शारदा मातेचेच अस्तित्व असते. आणि किती सुंदर उपमा माऊली देतात. माऊली म्हणतात की लावण्य रत्न भांडार. लावण्य रत्न भांडार म्हणजे काय? तर लावण्य म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नाही आहे, तर ते विचारांचे सौंदर्य आहे, शब्दांचे सौंदर्य आहे, आचरणाचे सौंदर्य आहे आणि मनाचे सौंदर्य आहे. ज्या मनात ज्ञानाचा प्रकाश असतो त्या मनाला एक वेगळेच लावण्य प्राप्त होते. म्हणून शारदा माता म्हणजे जणू सौंदर्य, ज्ञान, विवेक आणि सद्गुण यांचा अमूल्य खजिनाच असते. आपणही जेव्हा एखादा सुंदर विचार मांडतो, एखादी सुंदर कविता लिहितो, एखादे ज्ञानाचे वचन सांगतो, कोणाला तरी बोलतो, तेव्हा त्या वाणीमध्ये शारदा मातेचीच कृपा विलसत असते. म्हणूनच आज आपण शारदा मातेच्या चरणी एकच अशी छानशी प्रार्थना करूया. शारदा मातेला आपण हात जोडून प्रार्थना करूया की हे शारदे माते, हे शारदे माते, आमच्या वाणीला मधुरता दे. हे शारदे माते, आमच्या वाणीला मधुरता दे, विचारांना पावित्र्य दे, विचारांना पावित्र्य दे, बुद्धीला विवेक दे आणि आमच्या शब्दातून सदैव ज्ञानाचा आणि प्रेमाचा प्रकाश पसरू दे. हीच या ओवीची सुंदर अशी शिकवण आहे. रामकृष्ण हरी. जय माऊली. नातरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, की लावण्य रत्न भांडार शारदे.